किती सुंदर दिसते आणि किती सुंदर सजवली आहे ही. ॲक्च्युअलमध्ये उचलली जाते सहजपणे, तर तुम्हाला खरंच वाटणार नाही की या पेपरपासून तयार केलेल्या आहेत. आणि मेन म्हणजे हे सगळ्या मूर्तींना खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. खूप छान. आणि ॲक्च्युली एकही मूर्ती अशी वाटत नाही की पेपरपासून तयार केली गेलेली आहे. मस्त. आम्ही प्रयत्न केले 50 गणपती बनवायचं, पण लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मोठमोठे सेलिब्रिटी पण आपल्यापर्यंत पोहोचले. राणी मुखर्जी आहे, बऱ्याच TV चॅनल्सवाल्यांनी कव्हर दिलं. साधारणतः 500 ते 600 मूर्त्या आपल्या परदेशात जातात. DF हिंदू टेम्पलचा 8 फुटाचा गणपती आहे, परत मॉरिशियसचा गणपती 8-8.5 फुटाचा गणपती आहे, परत UK चा आहे, आणि बाकी छोटे छोटे गणपती पण जवळजवळ 400-500 गणपती तर जातात. ही 12 फुटाची मूर्ती आहे. प्रभावळ वगैरे लावून ती 15 ते 16 फुटापर्यंत जाते. वा. सो मला सगळ्या प्रेक्षकांना आवर्जून सांगायचं आहे की इको फ्रेंडली गणेशाच्या मूर्ती घ्या, कारण की ते निसर्गाला हानिकारक नाही आहेत. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या बेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. गणेशोत्सव सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण भेटणार आहोत संदीप गजाकोश या दादांना. यांनी प्रथमेश इको फ्रेंडली आर्ट्स या ब्रँडची किंवा तर या व्यवसायाची सुरुवात केली 2010 पासून. 2010 पासून पेपर मॅश म्हणजेच इको फ्रेंडली गणेशाच्या मूर्ती ते घडवत आहेत. त्यांची टीम घडवतीये. त्यांच्या टीममध्ये महिला बचत गट मोठ्या प्रमाणात सामील आहे. महिलाच ज्या आहेत त्या गणपती बाप्पाला घडवत आहेत, मग त्यांचं रंगकाम वगैरे सगळं तेच पाहत आहेत. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही यांच्याकडे आल्यानंतर 3,500 रुपयांपासून इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बाप्पाच्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तर घरगुती गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात पेपरच्या गणपती मोस्टली बुक केल्या जात होत्या, पण आता जर तुम्ही एका मंडळामध्ये सहभागी होताय तर त्या मंडळाचे बाप्पा सुद्धा तुम्ही यांच्याकडनं बनवून घेऊ शकता. येस, तुम्ही बरोबर ऐकलंय. मंडळाच्या बाप्पा तुम्हाला माहितीच आहे, त्यांची हाईट वगैरे किती मोठी असते, ते सगळंच तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणखीन एक कमाल गोष्ट ह्यांच्याबद्दल सांगते. 2010 पासून त्यांनी सुरुवात केली, म्हणजे 15 वर्ष त्यांना या व्यवसायात झालेले आहेत, पण त्यांना वेगवेगळे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत, जसं की बृहन्मुंबई महानगरपालिका, USA तिकडून सुद्धा त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे सुद्धा पुरस्कार त्यांना गेले कित्येक वर्ष मिळत आहेत उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून. चला जास्त वेळ वाया न घालवता संदीप दादांना भेटूयात आणि त्यांच्याबद्दल अजून जाणून घेऊयात. खरेदीला किंवा तर रिपीट तुम्हाला जर इथे बाप्पा बुक करायला यायचं असेल तर कुठे यायचं ते सांगते. आता मी आहे कुर्लामध्ये, कुर्ला मुंबई येथे. एक्झॅक्टली कुठे यायचं आहे तर वत्सलाबाई नाईक नगर या एरियाला असं म्हणतात. याच्या इथे एक ब्रिज आहे, तर त्या ब्रिजच्या पिलर नंबर 3 किंवा 4च्या मध्ये तुम्हाला इथे प्रथमेश इको फ्रेंडली आर्ट्सचा सेटअप पाहायला मिळणार आहे. चला जास्त वेळ वाया न घालवता भेटूयात संदीप दादा आणि त्यांच्या टीमला. कम मंडळी, सांगितल्याप्रमाणे प्रथमेश इको फ्रेंडली आर्ट्स मध्ये आज आपण भेट देतोय आणि संदीप दादा आहेत आपल्यासोबत. नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर्वांना. नमस्कार. तर तुमच्याबद्दल खूप ऐकलंय, बऱ्याच मोठमोठ्या न्यूजपेपर्सने तुमची बातमी छापलेली आहे. बऱ्याच वर्षांपासून तुम्ही खरं तर या व्यवसायात आहात, तर ह्याची सुरुवात कशी झाली आणि तुमच्याबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. पहिले पर्यावरणासाठी काहीतरी करायचं, सामाजिक बांधिलकी म्हणून सुरुवातीला 1000 किलो प्लास्टर समुद्रात जे जातं ते वाचवण्यासाठी, जी गणपतीची दुर्दशा दिसते आपल्याला, ते वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले 50 गणपती बनवायचं, पण लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मोठमोठे सेलिब्रिटी पण आपल्यापर्यंत पोहोचले. राणी मुखर्जी आहे, बऱ्याच TV चॅनल्सवाल्यांनी कव्हर दिलं. त्याच्यामुळं याला प्रोत्साहन मिळालं मला, आणि त्याच्यानंतर मी आणि माझी फॅमिली या उपक्रमामध्ये जोर लावून आम्ही काम करायला सुरुवात केली. बरं. आणि साधारण दरवर्षी आपल्या किती मूर्ती ज्या आहेत परदेशात जातात? साधारणतः 500 ते 600 मूर्त्या आपल्या परदेशात जातात. DF हिंदू टेम्पलचा 8 फुटाचा गणपती आहे, परत मॉरिशियसचा गणपती 8-8.5 फुटाचा गणपती आहे, परत UK चा आहे, आणि बाकी छोटे छोटे गणपती पण जवळजवळ 400-500 गणपती तर जातात. वा, मस्त. आणि आता मला सांगा की आपण यंदा, तुम्ही मला सांगितलं की हे खूप मोठे मूर्ती जे आहेत ते तुम्ही घडवलेले आहेत, तर हे कोणकोणत्या मंडळातले आहेत आणि हे तयार व्हायला साधारण किती वेळ जातो? हा VT मेट्रो टॉकीजच्या समोरचा गणपती आहे, तर तिकडलं मंडळ आहे. त्याच्यानंतर धुळ्याचा आहे हा गणपती. हा वाला? हा. वा. पण हे ऍक्च्युली हे तुम्ही खरे वस्त्र परिधान करून तुम्ही देणार ना? वा वा. आणि ऍक्च्युली मोराची डिझाईन वगैरे हे सगळं पेपर पासून आहे? सर्व पेपर पासून आहे. वा, मस्त. कम्प्लीट पेपर मॅशा आहे. सुंदर. ही किती फुटांची असेल तरी साधारण? ही 12 फुटाची मूर्ती आहे. प्रभावळ वगैरे लावून ती 15 ते 16 फुटापर्यंत जाते. वा. पेपर पासून पण अशी एवढी मोठी मूर्ती घडवता येऊ शकते, कमाल वाटतंय हे. मस्त.
आणि ही कितीची असेल, साधारण किती फुटांची ही असेल? पण 12 फुटाची मूर्ती आहे. बरं बरं. सो हे तर मोठ्या मंडळांसाठी झाले, पण बऱ्याच घरांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे बाप्पा विराजमान होतात किंवा सोसायटीमध्ये असे मोठे मूर्ती प्रेफर केले जातात. तर ह्यांची साधारण किती हाईट असेल आणि कुठून कुठून तुम्हाला ह्याचे ऑर्डर झालेले आहेत? ही 8 फुटाची गणपती आहे. 8 फुटाचं आहे साधारण? 8 फुटाचा गणपती आहे. बरं. हे 5 फुटाचे आहेत. हे सर्व 5-6 फुटाचे गणपती आहेत. वा, आपल्याकडे मस्त. बुकिंग साठी अवेलेबल आहेत. अच्छा, हे बुकिंग साठी अवेलेबल आहेत? हा, आहे. बरं, मस्त. आपण साधारण किती तारखेपर्यंत बुकिंग वगैरे घेणार होत आता? कारण की गणेशोत्सव अगदी 27 ऑगस्टला आहे. सो साधारण कधीपर्यंत आपण बुकिंग घेऊ शकतोय? आता बुकिंग म्हणजे कसं, फर्स्ट कम फर्स्ट, जे येतील जेवढ्या लवकरात लवकर बुकिंग म्हणजे करतील. होतील तसं, कारण की 8-10 दिवस आधी ते आम्हाला पॅकअप करावंच लागेल. अगदी बरोबर बरोबर. 10 दिवस आधी ते पॅकअप करावं लागेल, कारण का आता हा 10 तारखेला याचं आगमन आहे, प्रत्येकाचं आगमन आहे. बरोबर बरोबर. आणि जे छोटे मूर्ती आहेत, म्हणजे घरगुती गणेशोत्सवासाठी समजा 1.5 दिवसासाठी किंवा 5 दिवसांचे बाप्पा जे आहेत, त्याचंही मला थोडीशी माहिती हवी. आणि ते साधारण कधीपर्यंत बुक करू शकतो आपण? त्याची बुकिंग पण आता सध्याला चालू आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज काय काय करून देऊ शकताय? त्याच्यामध्ये धोतर, फेटा, ज्वेलरी ते कस्टमाइज होऊ शकतं? कस्टमाइज होऊ शकतो. कलर कॉम्बिनेशन पण कस्टमाइज होऊ शकतो. तुम्हाला बरं. वेगळ्या कलर मध्ये पाहिजे, धोतर वेगळा, शेला वेगळा, तर ते कस्टमाइज होऊ शकतं. कस्टमाइज होऊ शकतो. ग्रेट. चला आपण आतमध्ये जाऊयात. आणि दादा, मला अजूनही तुम्हाला पेपर मॅश या प्रोडक्ट बद्दल ऍक्च्युली जाणून घ्यायचंय, तर तेही आपण जाणून घेऊयात. मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की दादांना खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत. तर त्यातला हा एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडनं असा पुरस्कार खूप मोठा त्यांना मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट मूर्तिकारचं पारितोषिक त्यांना मिळालेलं होतं. यासोबतच इथे तुम्हाला जे DFW हिंदू टेम्पल आहे, हे USA मधलं आहे बरोबर? तिथलं जे गणपती बाप्पा आहेत ते किती वर्षांपासून घेऊन जात आहेत? 15 वर्ष झाले ते इकडनं बाप्पा घेऊन जात आहेत. बरं, मग त्यांच्याकडनं हा पुरस्कार तुम्हाला मिळाला इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार केल्याबाबत. हा कसला पुरस्कार आहे? नासातील सायंटिस्ट लोक आपल्याकडे तिकडे गणपती उत्सव साजरा करतात. हा, तर ते आपल्याकडे गणपती नेत आहेत, तर त्यांनी मला सर्टिफिकेट आणि पुरस्कार पाठवले. वा. पण हे लोक पण ह्या गोष्टी पाळतायत एवढं, हे कसं शक्य झालं? ही लोक म्हणजे DF हिंदू टेम्पल जेव्हा सुरुवातीला गव्हर्नमेंटची परमिशन घेण्यासाठी माझ्याकडून काही मूर्त्या नेल्या, त्या लॅब टेस्टिंग केल्या, मग तिकडल्या गव्हर्नमेंटने त्यांना ऑथराईज केलं. त्याच्यानंतरनी तिथे 15 वर्षाला उत्सव साजरा होतोय. आणि गेले 10 वर्ष झालं आम्ही तिकडलं वातावरण इको फ्रेंडली करण्यासाठी म्हणजे इकडून कच्च्या मूर्त्या पाठवतो आम्ही, आणि तिकडले सर्व परिवार त्या मंदिरात येतात, पेंटिंग करतात, फुल फॅमिली त्याला सजवतात, गणपतीला स्वतः गणपती तयार करतात आणि घरी येऊन जातात आणि संस्थेमध्ये विसर्जन करतात मंदिरामध्ये. बरं. तर त्याच्यामुळे कसं तिकडे POPचं प्रदूषण होत नाही. अच्छा. ते प्रदूषण होऊ नये आणि आपल्या मुलांना, भावी पिढीला कल्चर आपलं समजावं की आपलं हिंदू संस्कृती काय, त्याच्याबद्दल अट्रॅक्शन व्हावं, गणपती आकर्षण निर्माण व्हावं, म्हणून DF हिंदू टेम्पल सदैव प्रयत्न करत आहे. वा, मस्तच आहे हे, खूप भारी. आणि बाकी तर मोठ्या वृत्तपत्रांचे बरेच पुरस्कार दादांना मिळाले, तेही खूप चांगल्या पद्धतीचे, म्हणजे उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून आणि इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती तयार केल्याबद्दल. बरं दादा, इथे ज्या गणेशाच्या मूर्ती आहेत ह्या किती फुटांपासून किती फुटांपर्यंत आहेत? आणि कारण की हे गणेशोत्सव म्हणजे घरगुती गणेशोत्सवासाठी आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे काय काय साईज रेंज आहे आणि प्राइस रेंज साधारण कशी जाते? आपल्याकडे 8 इंचाची मूर्ती आहे. ओके. 3000 पासून स्टार्ट आहे. बरं. ओके. तसं हाईट वाढत जाते तसं मूर्तीची कॉस्ट चेंज होते. बरं. आणि मग त्याच्यानंतर मूर्तीची इको फ्रेंडली गणपतीची एक कॉस्ट ठरलेली आहे माझी. ओके. 1.5 फुटाचा गणपती 5 ते 6 हजाराला मिळेल. परत त्याच्यावरती डेकोरेशन वगैरे करायचे असेल तर त्याचे चार्जेस 1000-1500 रुपये ते वेगळे लागतील. बरं. आणि प्रत्येकाचा बाप्पा कस्टमाइज करून आपण दिला जातो. अरे वा, मस्त. सो मला तुमच्याकडचं बेस्ट जे काय आहे, जे आजपर्यंत खूप प्रेक्षक किंवा तर येणारे कस्टमर आवर्जून विचारतात त्या मूर्तीबद्दल, ती कोणती असेल तुमच्याकडची अगदी बेस्ट? आसन मांडी आहे, टिटवाळा आहे. इथे हो, किती सुंदर दिसते आणि किती सुंदर सजवली आहे ही मी टर्न करू? हा, उचलून बघा. अच्छा, उचलून पण बघू शकते का मी? हो, मस्त. आणि ही कम्प्लिटली पेपर पासून तयार केलेली आहे. मी असं करून दाखवू शकते? सो हे तुम्ही बघू शकता, हे पेपर पासून तयार केलेलं आहे. सो दादा, बरेच लोक असं म्हणतात की बाप्पाची मूर्ती ही पोकळ नसावी किंवा तर पेपर हे निसर्गासाठी हानिकारक आहे, तर मग त्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती द्या की हा गैरसमज कसा आपण लोकांचा टाळू शकतो.
पोकळ तर प्लास्टरची मूर्ती असो नाही तर मातीची मूर्ती असो, ती पण आतून थोडीफार प्रमाणात पोकळ असतेच असते. बरं, दुसरा प्रश्न असा आहे की पेपर काय म्हणाल, पेपर हानिकारक आहे हानिकारक आहे. एन्व्हायरमेंटसाठी असं खूप लोकांचं मत आहे. इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, तो हा एक भाग वेगळा झाला, पण माझ्या बाप्पाची मूर्ती चांगल्या पद्धतीने विसर्जन व्हावी हा मुळात माझा पहिला मोटिव्ह असो की बरोबर. मूर्ती आपल्या घरची मूर्ती आपण घरात विसर्जन करा नाही तर सोसायटीत विसर्जन करा. मुळात समुद्रात किंवा याच्यामध्ये जाऊन प्रदूषण करण्याचा अधिकारच नाही आहे कुणाला, आणि ते करू नये बरं. असं माझं मत आहे. बरं, तर हे विसर्जित होणं खूप गरजेचं आहे. नाहीतर युजली तुम्ही फक्त विसर्जनानंतर बीचवरती वगैरे जा, तुम्हाला बाप्पाच्या मूर्तींचे वेगवेगळे जे पार्ट्स आहेत, म्हणजे हात आहे किंवा तर वेगवेगळे, म्हणजे आपण ते पाहूनच खूप नकोसं वाटतं खरं तर. सो मला सगळ्या प्रेक्षकांना आवर्जून सांगायचं की इको फ्रेंडली गणेशाच्या मूर्ती घ्या, कारण की ते निसर्गाला हानिकारक नाही आहेत. आणि हे पेपर, जो पेपर वापरला जातो, आता मला ह्याची माहिती द्या की हा पेपर नेमका कोणता असतो? हा प्रेस मधला जो वेस्टेज पेपर असतो, ब्राऊन पेपर, ओके, ब्राऊन पेपर, परत रियूज होत नाहीये, बरोबर, तो पेपर आम्ही यूज करतो, जेणेकरून म्हणजे पर्यावरणाला कुठं झाडे तोडण्याचा किंवा याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. बरं, तो रिसायकल करून आम्ही गणपती बाप्पा बनवतो. वा, म्हणजे वेस्ट पेपर पासून त्याला रिसायकल करून मग यूज केलं जात आहे. त्यामुळे खूप छान पद्धतीचा बाप्पा तुम्ही यंदा गणेशोत्सवाला घेऊ शकता. तुम्ही बघू शकता ह्याला खरे वस्त्र आणि डायमंड वर्क किती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा, तुम्हाला जर असा बाप्पा हवाय ज्याला खरे वस्त्र आणि खरे दागिने लावून हवेत, तरी सुद्धा तुम्ही दादांना कनेक्ट करू शकता. आणि हे खूप हलकं आहे, त्यामुळे मला अजिबात जड नाही वाटलंय. पण उचलून बघा. कुठली? मागची. ही वाली? अच्छा, ही अजून पेंटिंग चालू आहे तर ह्याचं. बापरे, ही फार मोठी आहे खरं. ओ, ऍक्च्युअल मध्ये उचलली जाते सहजपणे. खूप छान. आणि ऍक्च्युली एकही मूर्ती अशी वाटत नाहीये की पेपर पासून तयार केली गेलेली आहे. मस्त. मंडळी, हा जर ह्या साईडचं जर तुम्ही बाप्पाच्या मूर्ती या बाजूच्या पाहिल्या तर तुम्हाला खरंच वाटणार नाही की या पेपर पासून तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला बैठक बाप्पाची वेगवेगळी पाहायला मिळेल, खरे वस्त्र लावलेले पाहायला मिळणार आहेत. त्याचा शेला, फेटा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. तुम्ही स्क्रीनवर जेवढेही बाप्पा पाहताय, हे सगळे बुकिंगसाठी ओपन आहेत आता. हे सगळे ओपन आहेत. वा, मस्त. सो हे सगळे तुम्ही यंदाच्या गणेशोत्सवासाठी बुक करू शकता. आता समजा मला शेलामध्ये किंवा तर जसं फेटा वगैरे त्याच्यामधलं कस्टमायझेशन हवंय तर ते होऊ शकतं. ते किती तारखेपर्यंत होईल? 10 दिवस आधीपर्यंत. 10 दिवस आधीपर्यंत. मस्त. आणि खूप खूप छान पद्धतीचे, म्हणजे बाप्पाचं कान असू देत, डोळे असू देत, खूप उत्तम दर्जाचं त्याला फिनिशिंग करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा यंदा अगदी पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर मग नक्कीच तुम्ही दादांना कनेक्ट करू शकता. बरं दादा, तुम्ही जे बुकिंग्स आहेत ते फक्त मुंबईतनं घेणार की अजूनही कुठून घेणार आहात? बुकिंग बाहेरून कुठूनही घेईन, फक्त त्यांनी इथे येऊन घेऊन जाणं गरजेचं आहे. ग्रेट. तर दादांचा नंबर मी स्क्रीनवर देते. तुम्ही दादांच्या नंबरवरती त्यांना कॉल करून तुम्हाला जो बाप्पा हवाय त्याचा फोटो वगैरे ते शेअर करतील व्हॉट्सॲपवरती. तिथून तुम्ही बाप्पा बुक करून घेऊ शकता आणि त्याच्यातले रंग किंवा तुम्हाला काही कस्टमायझेशन हवंय तर तेही दादा तुम्हाला उपलब्ध करून देणार आहेत. बरं दादा, कोणाला इथे कारखान्याला भेट द्यायची असेल, या सेटअपला भेट द्यायची असेल तर किती ते किती वाजेपर्यंत आणि कोणकोणत्या दिवशी इथे येऊन भेटू शकतात? सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही उपलब्ध आहोत. आणि मेन रोडवरतीच आहे, बीच खालीच आहे, तर त्याच्यामुळे प्रवासाला पण त्रास नाहीये. बरोबर. आणि मंडे टू संडे ऑल डेज आहात? ऑल डेज आहे. ऑल डेज वर्किंग बसेपर्यंत रोज असणार आहे. वा, बघा, तर तुम्ही बुकिंगसाठीही कधीही येऊ शकता. मंडे टू संडे ऑल डेज आहे. आणि दादांचा ॲड्रेस मी स्क्रीनवर तुम्हाला देतेय. सो प्रथमेश इको फ्रेंडली आर्ट्स असं त्यांच्या या कारखान्याचं नाव आहे. कुठे आहोत आम्ही सध्या? तर मुंबईतल्या कुर्ला या एरियामध्ये सध्या आहोत. वत्सलाबाई नाईक नगर असं या एरियाचं नाव आहे. तिथेच जो ब्रिज आहे त्याचाच पिलर नंबर 3, 4च्या अगदी सेंटरला जो मध्ये रस्ता आहे युटर्न घेण्यासाठीचा, तिथे आम्ही आहोत सध्या. दादांचं लोकेशन जे आहे गुगल मॅपचं ते यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते, त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला इझिली त्यांचं लोकेशन ॲक्सेसिबल आहे. तर दादा, थँक्यू सो मच इतकी छान माहिती दिली त्याबद्दल. आणि मंडळी, तुम्हाला नेमकं आम्ही जी काही माहिती आज दिली आहे ती कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.